नमस्ते. ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज फरसबीची कोरडी भाजी करणार आहोत. याला कोणी श्रावण घेवडाही म्हणतं, म्हणजेच आपले फ्रेंच बीन्स. टिफिनसाठी वेगळी आणि चटपटीत अशी ही सुकी भाजी आपण बनवणार आहोत. भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत सुद्धा खूप छान लागते. वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी बनवता येते. आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ही फ्रेंच बीन्स बनवणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला या बीन्स स्वच्छ अशा 2 पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी वजनी अर्धा किलो मी शेंगा घेतलेल्या आहे. तर स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता त्याच्या देठाचा आणि मागील शेंगाचा भाग चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायचा आहे. बाजारातून या बीन्स आणताना शक्यतो छान अशा कोवळ्या बघून आणा. तर शेंगांचं हे देठ आणि मागील छोटंसं टोक काढून घेतल्यानंतर याचे बारीक बारीक असे तुकडे करून घ्यायचे. अशा पद्धतीने त्यानंतर गॅसवर कढई ठेवली आहे आणि फोडणीसाठी घ्यायचं आहे थोडंसं तेल. तेल गरम झाल्यावर घालायचे चमचाभर मोहरी, जिरे मोहरी तडतडली की घालायचं आहे चिमूटभर हिंग आणि एक मीडियम साईज कांदा बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे. 1 मिनिटभर कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायचे आहेत 7 ते 8 लसूण पाकळ्या, ज्याला मी ठेचून घेतलेल्या आहेत, आणि 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे. लसणाचा कच्चेपणा दूर होई तोपर्यंत थोडं परतून घ्यायचे आणि घालायचं आहे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर. त्यानंतर घालायचे आहेत बीन्स. तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. फरसबी ही अनेक पोषक तत्वांनी समृद्ध आहे. फरसबीमध्ये ल्युटिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते. तसेच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. ॲनिमियाची समस्यासुद्धा दूर होते. चवीपुरतं घालायचं आहे मीठ. पुन्हा थोडं परतून घेऊया आणि आता फक्त वाफ येण्यापुरतं अगदी थोडं पाणी घालायचं आहे. 3 ते 4 चमचेच मी या ठिकाणी पाणी घातलं आहे. मंद गॅसवर झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. तर 5 ते 10 मिनिटानंतर झाकण उघडून बघूया. भाजी ही अर्धवट शिजलेली आहे. तर यावेळेस आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला टोमॅटो. या ठिकाणी मी अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतला होता तो घालायचा आहे आणि 1 ते 2 मिनिटं परतून पुन्हा मंद गॅसवर झाकण ठेवून वाफवायचं आहे. 10 मिनिटं याला छान वाफ येऊ द्यायची आहे. तर खूप छान अशी वाफ आली आहे आणि ही भाजी आपली तयार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. तर तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.